महायुतीकडे काठावरचं बहुमत आहे, पण ताकद भाजपकडे आहे. 26 जागांसह भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 15, अजित पवार गटाकडे 4 आणि जनसुराज्याचा एक नगरसेवक निर्णायक ठरू शकतो. काँग्रेस 34 जागांसह सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्तेच्या बाहेर आहे. म्हणजेच महायुतीत बिघाड झाला नाही तर कोल्हापुरात भाजपचाच पहिला महापौर होऊ शकतो. आता लक्ष आहे भाजपच्या इनसाइड गेमकडे. ओबीसी प्रवर्गातून विजयसिंह देसाई आणि विजयसिंह खाडे हे दोन नावं सध्या आघाडीवर आहेत. विजयसिंह देसाई सर्वाधिक मतांनी निवडून आलेले, शहर जिल्ह्यात परिचयाचं नाव, संघटन मजबूत, ओबीसी चेहरा म्हणून सेफ आणि स्ट्रॉंग पर्याय. तर दुसरीकडे विजयसिंह खाडे दुसऱ्यांदा नगरसेवक चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय, म्हणजेच पक्षांतर्गत वजनदार पाठबळ. म्हणजे भाजप समोर थेट प्रश्न आहे, जनाधार महत्वाचा की नेतृत्वाची पसंती. आणखी एक ट्विस्ट, भाजपने जर महिला महापौरचा विचार केला तर रूपाराणी निकम यांचं नावही चर्चेत येऊ शकते. ओबीसी प्लस महिला हा भाजपसाठी राजकीय मास्टर टोक ठरू शकतोय. पण शिवसेना शिंदे गट शांत बसलेला नाही. ओबीसी प्रवर्गातून अश्किन आजरेकर आणि अजय इंघोले यांच्या नावावरून शिंदे गटाने महापौर पदावर थेट दावा केलाय. म्हणूनच प्रश्न आहे, मोठा पक्ष म्हणून भाजपला पहिली संधी मिळणार की महायुती टिकवण्यासाठी शिंदे गटाला खुश केले जाणार? आणि सगळ्यात मोठा सस्पेन्स, महापौर पद 5 वर्षासाठी थेट दिलं जाणार की अडीच वर्षाचा फॉर्म्युला येणार? कोल्हापुरात महापौर एकच असेल, पण सत्ता फॉर्म्युला मात्र अनेक पक्षांचा असेल. ओबीसी महापौर हा इतिहास ठरलेला आहे, पण तो भाजपचा असेल की महायुतीतील तडजोडीचा? निर्णय आता काही तासांचा आणि कोल्हापूरचं राजकारण थेट हाय व्होल्टेजवर. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.